विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज सद्गुणा समरत्नाकर महाराज विजय राजाधिराज गुणा समरदाजी महाराज विजय श्री गुरुदेव दत्त वासुदेव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज परम पावन आणि पवित्र गुरुवारचा संदेश अश्विन मासातील असणारा हा गुरुवार परम पावन आणि पवित्र आजच्या या गुरुवारच्या संदेशाच्या निमित्तानं हा छोटासा उपदेश प्रत्येक जन्माला आलेला मानव तो जन्माला येण्याच्या अगोदर 184 योनी इतके फिरलेला आहे। म्हणजे तो प्रत्येक योनीत गेलेला आहे किंवा अनंत प्रकारच्या योनी तो भोगलेला आहे। अनंत प्रकारचे जन्म झालेले आहेत आणि मग या सगळ्या जन्मापेक्षा हा मानव जन्म श्रेष्ठ आहे। किती श्रेष्ठ आहे हे सांगता येणार नाही, इतका श्रेष्ठ आहे तो। अनमोल देह आहे हा। जन्म तर श्रेष्ठ आहे, आपणास हा मिळालेला आहे श्रेष्ठ जन्म। परंतु हित झालं तर या जन्माचं सार्थक आहे। जर अनहित झालं तर जन्म मिळून सुद्धा काय उपयोग नाही। म्हणजे आपल्याला दिलेल्या वेळेत नेमून दिलेलं काम करावं लागणार आहे, त्याच वेळेला आपल्या ह्या जन्माचं सार्थक होणार आहे। त्यासाठी काय करावं लागेल? प्रत्येक क्षणाला जागरूक राहावं लागेल। जो असे आपल्या हिता जागता प्रत्येक क्षणाला तो जागा असला पाहिजे। अहो, आमचं क्षणाचा काय विषय नाही, मिनिटाचा विषय नाही, किती दिवस गेले आमच्या आयुष्यातील त्याचा विषय नाही, कितीतरी महिने गेले, कितीतरी वर्ष गेली, नव्हे नव्हे। आयुष्याचे जे 3 टप्पे असतात, बालपण, तरुणपण, म्हातारपण, त्यातले एक एक टप्पा निघून गेला तरी आम्ही जागृत नसतो। म्हणजे आम्हाला वेळेची किंमत कळलेली नाही। कितीतरी वेळ आमचा वाया गेला। तो एक एक क्षण आपल्यासाठी अनमोल आहे। कुठं खर्च करायला पाहिजे तो क्षण? आपण प्रपंच आणि परमार्थ करणारे जास्तीत जास्त संख्या आहे। प्रपंचासाठीही तुम्ही ते क्षण खर्च करू शकता आणि राहिलेले क्षण परमार्थासाठी खर्च व्हायला पाहिजेत। पण गंमत अशी घडते, काही जण प्रपंचासाठीही तो क्षण खर्च करत नाहीत आणि परमार्थासाठी सुद्धा तो त्याच्या आयुष्याचा क्षण खर्च करत नाहीत। हे दोन्ही सोडून इतर उद्योगासाठीच त्यांचे अनंत क्षण कसले, कितीतरी वर्ष वाया गेली त्यांची। आणि मग जन्म मिळून तर त्यांना काय उपयोग आहे? कळच नाही, ह्या जन्माचं महत्वच कळलं नाही। म्हणून ही जागृत अवस्था आपल्या ठिकाणी येणं गरजेचं आहे। कधी जागृती निर्माण होणार? हे सहज जागृती होऊ शकत नाही। बरं, आपल्याजवळ नाही का सगळ्या गोष्टी आहेत, कोणती गोष्ट नाही आपल्याकडं?
भगवंताने आपल्याला काय दिलं नाही, जे दिलंय तो विसरलाय, आणि जे नको आहे ते तो का दिलं नाही म्हणतोय. कारण इथं त्याला प्रपंच गोड वाटतोय आणि परमार्थ कडू वाटतोय. मग त्याच्या डोक्यामध्ये विषय कोणते आहेत? प्रत्येक माणसाच्या हे प्रपंचाचे विषय आहेत. प्रपंच ह्या एका शब्दावरून त्याचे विषय किती होतात? अनंत विषय होतात. प्रपंच ह्या शब्दाचे म्हणजे ह्या विभागाचे, प्रपंच ह्या विभागाचे अनंत विषय होतात. एवढे सगळे विषय घेऊन तो रडत असतो, सारखा रडत असतो. का तर प्रपंच कोणाचाही पूर्ण होऊ शकत नाही आणि प्रपंचामध्ये कोणालाही सुखप्राप्ती होऊ शकणार नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुमची शोधून पाहे. सुख काय प्रपंचामध्ये मिळणार नाही. मग ते सुख कुठं आहे? भगवंताच्या चरणाजवळ आहे. सुख कुठं आहे? भगवंताच्या चरणाजवळ आहे. त्याला परमार्थ कडू वाटतोय म्हणजे त्याच्या मनामध्ये प्रपंच पूर्ण भरलाय. मग विषय कोणते आहेत त्याच्या मनामध्ये? प्रपंचाचे विषय आहेत. परमार्थाचा विषय नगण्य आहे, अगदी थोडका. थोडका म्हणण्यापेक्षा कामापुरता, कामापुरता म्हणण्यापेक्षा काम झालं का संपणारा, इतका थोडा विषय आहे. मग हे प्रपंचाचे विषय अनंत प्रकारानं भरलेले आहेत मनामध्ये. याच्या बरोबर षडविकाराचे कितीतरी विषय आहेत. 6 विकार आहेत: काम, क्रोध, मद, मत्सर, दम, अहंकार. एका षडविकारातील एका विकाराचे हजारो विषय आहेत, लाखो विषय आहेत एका षडविकाराचे. त्याच्या मागे तो पुन्हा लागायला लागतो. असे 6 षडविकार म्हणजे त्याचे किती विषय झाले? हजारो विषय झाले, लाखो विषय झाले, त्याचे मोजदात करता येणार नाही. आणि ह्या प्रपंचाचे इतके विषय. मग हा जीव गुंतला कशामध्ये? ह्या प्रपंचाच्या विषयामध्ये, षडविकारांच्या विषयामध्ये हा जीव गुंतला. गुंतला नव्हे, त्याला बांधून ठेवला. जीवाला या विषयाने बांधून ठेवलंय. त्याच्या अवतीभोवती सगळे विषयच आहेत. आणि मग हे काया वाचा मने सगळं काय भरलं? विषय भरले, सगळे विषय. आणि प्रत्येक क्षणाला एक एक विषय समोर येतो. काही वेळेला प्रपंचातील एखादा विषय समोर येतो, काही वेळेला षडविकारातील एखादा विषय समोर येतो, काही वेळा मायेमधला एखादा विषय समोर येतो. म्हणजे किती प्रकारचे विषय. आणि हा जीव या विषयामध्ये गुंतला. आता ह्या जीवाची सोडवणूक होणं शक्य नाही, सहज शक्य नाही. पण इतके सगळे विषय त्याच्यावर आहेत, सगळ्या अवतीभोवती, त्याच्या मनामध्ये, दृष्टीपुढे, कानावर, सगळं काय आहेत? हे विषयच आहेत सगळे. आणि मग तो काय करतोय? हा विषय पूर्ण होण्यासाठी त्याच्या मागे पळतोय, तो विषय पूर्ण व्हावा म्हणून त्याच्या मागे पळतोय. विषय तर संपत नाहीत.
कार्य तर पूर्ण होत नाही आणि सुख तर मिळणं दुरापस्त. मग काय करायला पाहिजे तर ह्या जीवाची यातून सोडवणूक केली पाहिजे. हे जीवा नको तू सोडू या केशवा. तुझी ही अवस्था काय व्हायला लागली अशी डळमळीत? आओ, लहान आपल्यासारख्या छोट्या माणसांची गोष्ट सोडून द्या, सामान्य माणसांची गोष्ट सोडून द्या. ह्या हजारो विषयामधला एक जरी विषय समोर आला तरी आपण हतबल होतो. आपल्या ठिकाणची शक्ती सगळी संपून जाते आणि तो अत्यंत दुर्बल होतो. ह्या गोष्टीचा आपण विचार कधीच करत नाही, कारण आपण सामान्य माणसं आहे. अर्जुन परमात्मा परमेश्वराच्या सहवासात अखंड होता, भगवान श्रीकृष्णांच्या. आता काय तिथं उपदेश कमी आहे? स्वतः देवांच्या संगतीमध्ये आहे तो. साधू संतांच्या संगतीत असल्यानंतर, भगवंताच्या संगतीत असल्यानंतर काय लाभ होतो त्या लाभाचं वर्णन करता येत नाही, इतका लाभ होतो. काय असतं बोलणं? बोलणं नाही, तो उपदेश असतो. उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. बोलणं सहज आहे. आम्ही माणसं, ते माणसं, आम्हाला 2 पाय आहेत का त्यांना 4 पाय आहेत का? आम्हाला 2 डोळे आहेत त्यांना 4 डोळे आहेत का? मग काय फरक आहे असं वाटतं. वाटणं वेगळं, असणं वेगळं. काय आहे आणि काय नाही ते ज्याचं त्याला माहिती. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आणि मग साधू संतांच्या भगवंताच्या सहवासात असल्यानंतर काय घडतं? सहज उपदेश मिळतो आणि मग एक एक विषय आपले कमी व्हायला लागतात. तर विषयांची झाडणी चालू असते. विषयांची झाडणी. आपण विषयांची झाडणी करत नाही, विषय वाढवतो. नसलेले विषय वाढवतो, नको असलेले छंद वाढवतो, कधी न केलेले विषय नवीन सुरू करतो. हा कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम. ह्या विषयामधून सोडवणूक झाली पाहिजे. प्रत्येक जीव ह्यातून सुटला पाहिजे. तो सहज सुटणार नाही. त्याच्यासाठी कृपा व्हावी लागते, भगवंताची कृपा व्हावी लागते, साधू संतांची कृपा व्हावी लागते, सद्गुरूंची कृपा व्हायला लागते. तो कृपेला पात्र झाला पाहिजे. आपुल्या दृष्टी निहाळले, सहज दृष्टी निहाळले, आपल्या पदी बैसविले. त्याने नुसती दृष्टी टाकली का ते विषय सगळे संपत जातात. इतकी ताकद त्या दृष्टीमध्ये आहे, इतकी ताकद त्या वाचेमध्ये आहे, इतकी ताकद त्या शरीरामध्ये आहे. ही ताकद कुठून आलेली असते? ही शक्ती कुठून आलेली असते? तर त्यांच्या मनामध्ये बाकी कोणते विषय नसतात.
मग विषय कोणता असतो? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जेवा सुख नो हे. त्यांच्या मनामध्ये एकच विषय, विषय तो झाला नारायण. भगवंत हा विषय सोडून, भगवंत हा शब्द सोडून अन्य कोणता विषय त्यांच्या मनामध्ये नाही. मना लागू छंद हरी गोविंद हरी गोविंद. आणि मग एकही विषय मनामध्ये राहत नाही, शरीरामध्ये राहत नाही. बघा, आपल्या मनामध्ये विषय भरलेले आहेत. किती भरलेले आहेत? त्या मनात मायाला तयार नाहीत इतके विषय भरलेले आहेत. ते मनाच्या बाहेर पडायला लागले, ते सगळ्या शरीरात सुद्धा भरलं सगळे विषय. मेंदूत भरले, पूर्ण रोमारोमात भरून वाया लागले विषय. पण काय भरलं? नको ते भरले विषय. भरायला काय पाहिजे होतं? आतमध्ये काय भरायला पाहिजे होतं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, हे तो ठासून प्रत्येक रोमरोमात विठ्ठल रूपी विषय भरायला पाहिजे होता. आणि मग जर हा विठ्ठल रूपी विषय जर इथं हा भरलेला असला तर मग काय दिसेल? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. पुन्हा कांदा मुळा दिसणार नाही, विठ्ठलच दिसणार. म्हणून ह्या विषयातून हा सामान्य जीव सहज सुटू शकत नाही. इतकं प्राबल्य ह्या विषयाचं आहे. आणि एक विषय आहे का? अनंत विषय, हजारो विषय. तो त्या विषयाच्या मागे धावत पडू लागलेला आहे की मोकळी धावाधाव झाली. यातून काही फलप्राप्ती होणार नाही. बघ, या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर विषयाची सुटका झाली पाहिजे. हे विषय सगळे सुटले पाहिजेत आपल्यापासून. आणि मग तो बंधनमुक्त झाला पाहिजे. जीव कसा झाला पाहिजे? बंधनमुक्त. हे साखळ दंडाने त्याला बांधलेलं आहे, तर त्याच्या बाहेर जायलाच तयार नाही. आणि मग काय अवस्था झाली? प्रपंच गोड काय वाटते? प्रपंच गोड वाटतोय आणि परमार्थ कडू वाटतोय. गोड विषय लागे कडू, परमार्थ त्याला कडवट वाटतोय, नको वाटतोय. का नको वाटतोय? तर ते प्रपंच गोड वाटत असल्यामुळं परमार्थाकडं त्याला विषय नको वाटतोय, परमार्थाचा विषय नको वाटतोय. मग क्षणभंगुर विषयाच्या मागे धावू नका. क्षणभंगुर आहे, सगळं क्षणभंगुर आहे. आयुष्य क्षणभंगुर आहे, देह क्षणभंगुर आहे. हे कधी संपेल सांगता येत नाही. म्हणून हा जीव कुठंतरी कुणाच्या तरी इतर विषयाच्या ठिकाणी तो विषय जीव अर्पण करण्यापेक्षा हा जीव कुठं समर्पित करा? म्हणजे हा जीव सेवा करण्यासाठी कुठं समर्पित करा? भक्ती करण्यासाठी कुठं समर्पित करा? तर भगवंताच्या चरणाजवळ आणून सोडला पाहिजे हा जीव. तो सहज येऊ शकणार नाही. त्याच्यासाठी कृपा मिळावी लागते. आणि म्हणून त्याला आवड वाटली पाहिजे, गुरुसेवेची आवड वाटली पाहिजे. आवड वाटल्यानंतर मग तो विषय आपल्याला गोड वाटू लागतो. आपल्याला आवडही नाही आणि सवडही नाही आणि विषय सोडायला तयार पण नाही. मग बदल काही होणे नाही.
सांगितलेले काम सेवका करावे. गुरुवचन प्रतिपालन हेच परमार्थाचे मुख्य लक्षण. काय सांगितलंय त्या मार्गाने जावा ना. नकाड राणा जाऊ झनी, झनी झालं कोठे बुडवाल हित, विचारी म्हणत आपुलिया. मग काय होईल हे केल्यानंतर? आपुलिया जीवे शिवाशी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. हा, ह्या जीवानं कोणाला ओळखायचंय? शिवाला ओळखायचंय, भगवंताला ओळखायचंय. शिव परब्रह्माला तो पारखा झालेला आहे. शिव परब्रह्माची ओळख करून घेतली पाहिजे आणि तो जीव शिवमय झाला पाहिजे, ब्रह्ममय झाला पाहिजे. देव पहावया गेलो, देवची होवणी ठेवू. पण एवढं हे आगाध गम्य असं गुह्य आहे. या गुह्य गोष्टी ह्या विषयाची एक एक पदर काढायला गेलं तर खूप मोठा गुंत आहे. आणि म्हणून तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय कामा. किती सांगितला उपदेश, किती सांगितला, ऐकला कोणी नाही. का? कान असून बहिरे, डोळे असून आंधळे, वाचा असून मुके. काय उपयोग आहे त्याचा, या इंद्रियाचा? जी इंद्रिय भगवंताने दिली ती त्यांच्यासाठी नाही, मग ह्या विषयासाठी आहेत. आणि विषयांचं चिंतन किती, प्रपंच रूपे विषयाचं चिंतन किती, रात्रंदिवस चिंतन. बंद आहे का? झोपला तरी चिंतन चालू आहे, जागृत असला तरी चिंतन चालू आहे. कशाचं? प्रपंचाचं. म्हणजे त्याच्या ठिकाणी विठ्ठल भरण्याऐवजी तिथं प्रपंचच भरला त्याच्या सगळ्या रोमरोमामध्ये. आणि मग असं करून चालणार नाही. देह जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. हे पुन्हा जन्म मिळेल असं काय नाही, सांगता येत नाही. मिळालेल्या ह्या जन्माचं सार्थक करून घ्या. आणि हा जीव जो कुठेही गुंततोय त्याला कुठेही गुंतू देऊ नका. शिष्य झाल्यानंतर तो गुरुमय झाला पाहिजे. तो जीव गुरु आणि शिष्यांचा एक झाला पाहिजे. तो शिष्य गुरुमय झाला पाहिजे. शिष्य प्रत्येक माणसाची सेवा करत असताना, भक्ती करत असताना तो जीव भगवंताला समर्पित केला, तो देवमय झाला पाहिजे. नदी सागराला जाऊन मिळाली, पुन्हा ती नदी राहत नाही. आणि म्हणून हे आयुष्य संपून जाईल, पुन्हा काय करणार आहे? काही हाती उरणार नाही. उठा जागे फारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. आणि मग एक एक विषय बाजूला सारा. ते कशाने सारता येतील? नामस्मरणाने, चांगल्या पद्धतीची सेवा करण्याने आपला उद्धार होईल. विषय संपल्यानंतर मग तुम्ही शुद्ध होणार. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाणता याजवळ. मग तुम्ही शुद्ध होणार. आणि एकदा का शुद्ध झाला का मग तो सिद्धावस्थेकडे पोचेल. पुरुष असेल तो देव स्वरूपाला पोचेल, स्त्री असेल देवी स्वरूपाला पोचेल. म्हणून हा जीव पूर्णत्वानं समर्पित होऊन सेवा करा. आणि मग ह्या जन्माचं सार्थक होणार आहे. त्याच्यासाठी साधू संतांच्या संगतीत राहावा, सद्गुरूंच्या सानिध्यात राहावा, जेणेकरून हे विषय संपत गेले पाहिजेत आणि हा जीव मुक्त झाला पाहिजे. आणि शेवटी एकदा आयुष्य संपताना सगळ्या विषयातून तो सुटका होऊन मोक्षाला गेला पाहिजे, त्याला मोक्ष प्राप्ती झाली पाहिजे. आणि मग बंधनमुक्त झालेल्या ह्या जीवाला मोक्ष प्राप्ती होईल. आणि म्हणून आजच्या या गुरुवारच्या संदेशाच्या निमित्तानं तुम्हाला एकच लक्षात घ्या की हा जीव सहजासहजी ह्यातून सुटू शकणार नाही. ती सुटका करण्यासाठी जागृत व्हा, जागी व्हा आणि भगवंताला आणि सद्गुरूंना पूर्णत्वाने शरण जावा. शरण गेल्याने काय होते फळ? तुका म्हणे फळ उद्धरले. अहो नुसत्या फळाचा उद्धार काय?
तुमचा उद्धार होणार आहे, कुळाचा उद्धार काय. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी काय सांगितलं, आपण तरेल नव्हे ते नवल, कुळे उद्धरील सर्वांची तो. अहो तुम्ही आज भक्त आहात, उद्या संत व्हाल, साधू व्हाल, सद्गुरू व्हाल, नंतर देव सुद्धा व्हाल. आणि मग अशक्य अशा काय गोष्टी आहेत, हे सगळं होणार. आणि म्हणून भगवंताला शरण जाऊन चांगल्या पद्धतीनं सेवा करा. सर्वांच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. दत्त जयंतीचा सोहळा जवळ येत आहे, त्याच्या नियोजनाला तयारीला आपण आत्तापासूनच लागत आहोत. सगळ्यांनी आत्तापासून नियोजनाला लागलं पाहिजे आणि हा उत्सव मोठा चांगल्या पद्धतीनं साजरा करण्यासाठी आत्तापासूनच वेळ दिला पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद देऊन आजचा हा गुरुवारचा संदेश आपण पुंडलिकावधीर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज विजय राजाधिराज गुरुनाथ समर्थदाजी महाराज श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी.